शरद पवारांचे 8 खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मोदींची भेट घेणार आहेत। महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत सोमवारी मोदींची भेट घेणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे। दरम्यान मोदींनी याआधी शिंदेच्या खासदारांसह टीएमसीतून फुटलेल्या खासदारांची भेट घेतली। या भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेमध्ये सादर होणार असल्याच्या चर्चा आहेत। सोमवारी सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे 8 खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना ऑफिशियली माननीय प्रधानमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या 8 लोकसभेच्या खासदारांनी विनंती करून आम्ही वेळ मागितली। माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे। 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत। माननीय प्रधानमंत्र्यांना 8 खासदार ऑफिशियली वेळ घेऊन ऑफिशियली दिवसा ढवळ्या 11 वाजता सकाळी ऑफिशियली, आणि तो फोटोही आम्ही तुम्हाला पाठवू, तुम्ही दाखवला तर आम्हाला आनंद होईल। राज्याच्या काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने ही भेट होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान काल ठाकरेंच्या शिवसेनेतनं फुटलेल्या 6 खासदारांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। यावेळी टीएमसीतनं फुटलेले 20 खासदारही मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते। या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। मोदींनी या सर्व खासदारांसोबत स्वतंत्र चर्चा केली अशी ही माहिती आहे। मात्र या सगळ्या भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत सादर होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या।